अक्षरशः जर 2 दिवसात या गोष्टीवर तोडगा नाही निघाला ना तर मी अक्षरशः इथं घासगावताच्या कांड्या लावणार आहे शेजारी. भर पावसात उभं राहून तुम्हाला या गोष्टी लाईव्ह दाखवायला लागलोय माहितीये का की कारण का काम करताय ते लय चुकीचं करताय, लय चुकीचं. आता इथं जर तुम्ही बघायला गेला तर आपल्या कृष्णा पुलावर मी उभा आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत पावसाळ्याच्या आधी ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या पण या झालेल्या नाहीत. तोपर्यंत तोडगा काढला याच्यावर की तुम्ही जे ही माती पूर्ण गोळा करायला पाहिजे होती. तिथं फक्त पाणी जाण्यापुरती तुम्ही वाट ठेवली आणि ती बी माती गोळा करून तुम्ही त्याच जिथं पाणी जाते त्याच शेजारी ढीग लावून ठेवलेल्या. अशी अवस्था फक्त एका ठिकाणी नाही, एका ठिकाणी नाहीये, सगळ्या ठिकाणी तुम्ही अवस्था तीच करून ठेवलेली आहे. जिथून पाणी जाते त्याच्या शेजारीच ते मातीचे ढीग लावून ठेवले. मातीचे ढीग बारके नाहीयेत, इथं पूर्ण पाय रवतोय एवढी अशी माती, भरपूर प्रमाणात मोठी माती आहे. ही जोपर्यंत सगळं क्लीन होणार नाहीये ना तोपर्यंत हा तोडगा निघालाय असं म्हणूच शकत नाही आपण. ही मोठ्या प्रमाणात जास्त पाणी साठतं इथं आणि ही पाणी नाही, हे पाणी साठणं म्हणजे एवढं घातक आहे ना की हे पाणी साठल्यामुळं ज्या वेळेला ही माती त्या पाण्यामध्ये मिक्स होते तेव्हा ती पाणी राहत नाही, ती रहाळ तयार होते, रहाळ. आणि या रहाळीमध्ये जेव्हा एखादं स्पीडनं वाहन जातं का नाही त्यावेळेला ते वाहन स्लिप होण्याची शक्यता असते. ते स्लिप होऊन वाहनाचा ऍक्सिडेंट होऊ शकतो, अपघात होऊ शकतो, माणसं दगावली जाऊ शकतात. नदीचा एरिया आहे, काही पण होऊ शकतं, सांगू शकत नाही आपण. तेच पलीकडच्या साईडला पण कृष्णा पुलावर तीच अवस्था आहे. पलीकडचं तर काढलं बी गेलेलं नाही, काढलं पण गेलेलं नाहीये पलीकडच्या साईडचं. म्हणजे ही अवस्था काय, ही माती बघताय किती मोठ्या प्रमाणात माती आहे. काय करायचंय, फक्त एक ब्लेडचा ट्रॅक्टर आणायचा आहे, ब्लेडचा ट्रॅक्टर आणून फक्त एका साईडला हे सगळं सरकवायचं आहे आणि परत जे हे पोर्स आहेत ना ते क्लीन करायचे. पण ही जबाबदारी इथल्या लोकल सरकारची की ही काम पावसाळ्याच्या आधी पूर्ण करून घ्यायचं असतं. पावसाळा आला तरी पण हे काम पूर्ण झालेलं नाही, त्या गोष्टीची मला थोडीशी खंत वाटते. मी रिक्वेस्ट करतो जर ही 2 दिवसात माती उचलली नाही गेली तर मी अक्षरशः घासगावताच्या कांड्या या मातीमध्ये लावीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.